36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. रावेर तालुक्यातील मौजे बलवाडी येथील सुकी नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागानं मंगळवारी धाडसी कारवाई करत वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त केलाय. महसूल विभागाला सुमारे 10:30 वाजता अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. तिथे निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा विना क्रमांक ट्रॅक्टर नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करताना आढळून आलाय. ट्रॅक्टरमध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू भरलेली होती. नदीपात्रामध्ये 3 इसम वाळू ट्रॅक्टरमध्ये भरत उत्खनन आणि वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना विचारणा केला नसता त्यांच्याकडे नसल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. त्यामुळे महसूल विभागानं तातडीने ट्रॅक्टर जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर ट्रॅक्टरचा मालक प्रवीण प्रभाकर कोळी राहणार आंदलवाडी असल्याचं सांगण्यात आलंय. या कारवाईमध्ये ग्राम महसूल अधिकारी अश्विनी हांडे बलवाडी, ग्राम महसूल अधिकारी स्मिता कोळी तांदळवाडी, मंडळ अधिकारी प्रवीण नेहते खिरडी तसेच मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे ऐनपूर यांनी संयुक्तपणे सहभाग घेतलाय. या कारवाईचे विशेष आकर्षण म्हणजे ग्राम महसूल अधिकारी अश्विनी हांडे यांनी स्वतः जप्त ट्रॅक्टरवर बसून तब्बल 20 किलोमीटर प्रवास करत ते सुरक्षितपणे रावेर तहसील कार्यालयावर जमा केले. त्यांच्या धाडसी आणि कर्तव्यदक्ष कामगिरीच्या परिसरात मोठी चर्चा होती. सचिन चौधरी, न्यूज G9 महाराष्ट्र, रावेर.